हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक स्पेशल डिश दाखवणार आहे। तुम्ही सध्या जे जे ऐकता आहात, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, त्याच्यानंतर लो कॅलरी फॅट्स, गुड कोलेस्ट्रॉल असणारे फॅट्स, असं जेही काही आहे, जेही काही तुमच्या डाएटमध्ये येतं आहे त्या सगळ्यांनी परिपूर्ण असणारी अशी ही सगळ्यात पहिल्यांदा धुतलेला दोडका इथे त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। अगदी व्यवस्थित म्हणजे खालपर्यंत शिरा काढून घ्यायच्या आहेत, पण साल घ्यायचं नाही, शिरा घ्यायच्या वरच्या वरच्या त्या चांगल्या अशा एवढ्या सगळ्या शिरा, आणि त्या आता आपल्याला भाजून घ्यायच्या। त्याच्यासाठी लागणारं अजून बाकीचं साहित्य आहे ते म्हणजे हे आहेत तीळ। मला लकीली गावरान तीळ मिळालेत, म्हणजे म्हणतात ना की विधाताई तुम्हाला मदत करत असतो एखादा चांगला पदार्थ बनवण्यासाठी। या आहेत लाल मिरच्या सुकलेल्या, त्या नसतील तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता। त्याच्यानंतर मी हे सैंधव मीठ घेतलंय, चवीनुसार ते घालायचं आहे आपल्याला। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडीशी साखरही घालायची आहे, आणि या प्रमाणामध्ये तीळ भाजून घ्यायचे। खमंग असा वास आला पाहिजे, सततसेपणा गेला आणि असं थोडेसे लालसर दिसायला लागले की गॅस बंद करायचा आहे। खूप मोठ्या फ्लेमवर तीळ भाजायचं नाही आहे। त्याच्यानंतर या दोडक्याची शिरा भाजून घ्यायचे। त्यांना तेल काही नाही घातलं तरी चालणार आहे, कारण आपण तीळ किंवा दाणे किंवा असं काहीतरी स्निग्ध पदार्थ घालणार आहोत त्या चटणीमध्ये। आणि या फक्त तुम्ही बघत असाल तर फक्त मी शिरा घेतलाय, आणि साधारण ज्या मापात तुम्ही शिरा त्या घेतलेल्या असतील त्याच्या मापाचेच दाणे त्याच्या मापाचेच तीळ घ्यायचे। आणि ही चटणी अशी खूप ठेवून नाहीये द्यायची, ती शक्यतो ताजीच करून वापरायची। फार तर फार 1 किंवा 2 दिवस ठेवू शकता, किंवा प्रवासाला हवं असेल तर नेऊ शकता 1-2 दिवसासाठी। ही भाकरी बरोबर, पोळी कशाबरोबरही छान लागते। या चांगल्या अशा पूर्ण अगदी कोरड्या करून घ्यायच्या। सो फ्रेंड्स, फायनली आता आपलं सगळं साहित्य इथं तयार आहे। थोडक्यात आपण ठरवल्याप्रमाणे भाजून घेतलेली या शिरा दोडक्याच्या, आणि त्या ज्या मापात असतील त्या मापात हे मी तीळ घेतलेत भाजून, थोडंसं जिरं घेतलंय, साखर आता मी चवीनुसार घालणार आहे, मीठ पण चवीनुसार, आणि मुख्य म्हणजे जी मिरची घ्याल ती पण भाजून घ्यायची। आता मला फार तिखट आवडत नाही म्हणून मी जरा मापात मिरची घेतली, तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। आणि आता हे सगळं आपण छानपैकी मिक्सरमधून काढणार। आता आपली चटणी एकदम रेडी झाली आहे। छान तुम्ही भाकरी बरोबर, पोळी बरोबर, गरम गरम वरण भाताबरोबर देऊ शकता। ही म्हणाल तर तुम्ही नवीन तुमच्या डाएटमध्ये बसणारी पण आहे, आणि आयुर्वेदासाठी अगदी परिपूर्ण आहे, कारण दोडका हा त्रिदोष शामक सांगितलाय। तीळ हे सुद्धा या दिवसासाठी, गरमीच्या दिवसासाठी चांगलेच आहेत, तसेही ते आरोग्याला चांगलेच आहेत। त्याच्यामुळे नक्की या चटणीचा वापर तुम्ही करू शकता।